नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन लर्निंग व्हिडिओ सिरीज मध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. ज्यांचा ब्रँड पाटील काकी नावानं महाराष्ट्रामध्ये आज प्रसिद्ध आहे, अशा व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास आपण या व्हिडिओद्वारे उलगडतोय. आणि हे नवभारत टाइम्स मध्ये मला वाचायला मिळालं आणि तोच तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. या व्हिडिओचं जे सगळं श्रेय ते पाटील काकी ब्रँड आणि नवभारत टाइम्सला जातं. मित्रांनो, हिमतीनं लढलेली हिरकणी आपल्याला आठवते, रात्री कड्यावरून उतरणारी हिरकणी आपल्याला आठवते. हा हिरकणींचा महाराष्ट्र आहे. अशीच एक हिरकणीची गाथा आपण या ठिकाणी उलगडतोय. रडून डोळं ओलं करण्यापेक्षा लढून त्या ठिकाणी यश मिळवून डोळ्यातून आनंद अश्रू आले पाहिजे, असं कर्तृत्ववान आज सध्याच्या महिलांमध्ये असायला हवं. आणि ते कर्तृत्ववान घालून देणारी एक महिला जिचं नाव आहे गीता पाटील. त्यांचा ब्रँड आहे पाटील काकी म्हणून, आणि जो मुंबई आणि पुण्यामध्ये ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला उत्कृष्ट ब्रँड आहे. कसा बनवला त्यांनी बिझनेस, कसा केला अडचणींचा सामना आणि कसं मिळवलं यश, पाहूया या व्हिडिओ मधून. मित्रांनो, निश्चित तुम्हाला आवडेल. आपल्या कुटुंबातील प्रत्येकाने पाहावा आणि संकटावर मात करावे, असा हा जीवन प्रवास आहे. त्याचा जन्मच मुळात मुंबईमध्ये झाला होता. त्यांचं बालपण मुंबईमध्ये गेलं होतं आणि आपल्या आईच्या किचन मध्ये लुडबुड करणारी गीता पाटील या त्या ठिकाणी होत्या. योगायोगाची गोष्ट त्यांचं सासर ही मुंबईचं, म्हणजे या मायानगरीतच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या आणि संसार सुद्धा त्यांचा त्या मुंबईमध्येच थाटला गेला. योगायोग म्हणा किंवा काहीही म्हणा, त्यांचं आयुष्य सुंदर चाललेलं होतं. सगळं काही मुंबईच्या मायानगरीप्रमाणे चाललेलं होतं. परंतु अचानक 2016 साल उजळतं आणि त्यांचे पती मुंबई महानगरपालिकेला कामाला होते. त्यांची नोकरी 2016 साली जाते. एखाद्याचं कुटुंबाचं आर्थिक नियोजन ढासळलं तर ते रस्त्यावर येतं, पण त्या कुटुंबातील महिला जर सक्षम असेल तर ते कुटुंब पुन्हा एकदा फिनिक्स प्रमाणे भरारी घेतं. हा इतिहास आहे या महाराष्ट्राचा, हा इतिहास आहे या देशाचा. असेच व्यक्तिमत्व इतिहास घडवतात जे त्या कठीण परिस्थितीत शांत संयम ठेवून धाडस करून त्या संकटाला समोर जातात. अशीच धाडशी महिला होती गीता पाटील. त्यांनी कुठलाही संयम न ढळू देता जणू गीतेचं ज्ञानच त्यांना प्राप्त झालेलं होतं. अशा पद्धतीनं त्या होत्या. त्या कालावधीमध्ये शांत राहिल्या आणि त्यांनी काही दिवस थोडासा विचार केला. आणि जसं लहानपणी त्यांची आई स्वयंपाक बनवायचे आणि 20 डब्यांचा टिफिन बिझनेस असा हा त्यांचा छोटासा व्यवसाय होता, त्यावेळेस गीता पाटील या आपल्या आईला मदत करायच्या. जणू त्याच वेळचं त्यांना मिळालेले संस्कार त्यांच्या पुढील वाटचालीत बिझनेस वुमन बनण्यापर्यंत त्यांच्या त्या व्यवसायाची नीव बनलेली होती, नव तो पाया बनलेला होता. हे आत्मविश्वासानं त्या सांगतात. ज्यावेळेस पतीची नोकरी गेली त्यावेळेस त्यांनी सुद्धा आपल्या घरामध्ये स्वयंपाक म्हणण्यापेक्षा किचनलाच आपली कंपनी बनवली आणि BMCच्या कर्मचाऱ्यांना चहा आणि पोहेचं नाश्ता देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी त्या करू लागल्या. म्हणा त्यांचा तो नाश्ता, त्यांचं ते प्रेमानं केलेलं चहा आणि पोह्याचा जो नाश्ता होता तो ग्राहकाच्या पसंतीस, त्या कर्मचाऱ्याच्या पसंतीस उतरला आणि ते ग्राहक आवडीनं त्यांच्याकडून नाश्ता मागवू लागल्या. इथंच थांबतील त्या गीता कसल्या. जसं गीताचं ज्ञान प्रत्येकाला झाल्यावर जीवन सार्थक होतं, जणू सारच यांनी त्यातून घेतला होता आणि आपल्या नावाप्रमाणे ते प्रत्येकाला त्याचं सार सांगत असल्यासारखं ते मंत्रमुग्ध होऊन जेवणाची चव प्रत्येकाला द्यायच्या आणि ग्राहक देवता त्यांच्यावर प्रसन्न झाली. मग ग्राहक देवता जर प्रसन्न झाली तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला ती जपण्यासाठी करावं लागते, सेवा करण्यासाठी करावं लागते. 2016 साली त्यांचा तो व्यवसाय हळूहळू
जोमानं चालू लागला. पण म्हणतात ना, जितका जोमानं चालतो तितकाच देव तुमची परीक्षा पाहतो, देव संकट टाकतो. मुळात कशासाठी? किती खंबीर आहे तुम्ही बघण्यासाठी, किती धाडस आहे तुमच्यामध्ये बांधण्यासाठी, आणि पुन्हा तुम्ही किती धाडसी वृत्तीनं समोर जाताय हे पाहण्यासाठी. अगदी तसंच झालं त्यांच्याही जीवनामध्ये. उत्कृष्ट चाललेलं असताना अचानक 2020 साली मित्रांनो कोरोनाची महामारी आली. तुम्हा आम्हा सर्वांना माहित आहे, माणूस माणसाच्या जवळ येत नव्हता. जणू माणुसकी संपले असं वाटत होतं. आणि एकमेकाच्या जवळ येणं त्यावेळेस खरं अर्थानं शत्रुत्व आहे असं भासलं जायचं. त्यावेळेस त्यांचा हा बिझनेस, त्यांचा हा किचन हीच कंपनी म्हणून सुरू केलेला जो बिझनेस होता, जो लोकांना, जो कर्मचाऱ्यांना जेवण देण्याचा जो व्यवसाय होता तो ठप्प झाला. कारण त्यावेळेस खऱ्या अर्थानं ऑनलाईन फक्त बिझनेस चालायचे, ऑनलाईन काय तर चालायचे. त्यावेळेस त्यांच्याही डोक्यामध्ये कल्पना आली की आपल्या व्यवसायावर संकट आलंय, म्हणून त्या थांबल्या नाहीत. त्यांना वाटलं की आपलाही बिझनेस आपण ऑनलाईन का करू नये. त्यावेळेस त्यांचा मुलगा 20 वर्षाचा होता. 20 वर्षाचा मुलगा इतरत्र आपला फिरतो, पण तो 20 वर्षाचा मुलगा आपल्या आईसाठी खंबीरपणे उभा राहिला. आपल्या आईच्या पाठीचा कणा ज्यानं दमदारपणे उभा केला असा हा धाडसवान पुत्र विनीत पाटील होते. 20 वर्षाचं असताना आपल्या आईनं ऑनलाईन बिझनेस करायची कल्पना त्यांच्या समोर मांडली. त्याने ते आत्मसात केली आणि पाटील काकी नावानं ब्रँड बनवला आणि ती वेबसाईट रजिस्टर केली. त्यावेळेस नाश्ता आणि चहापासून सुरू झालेला हा प्रवास, पोळीचं जेवण असेल, चकल्या असतील, असे नमकीन पदार्थ या पाटील काकी नावाच्या ब्रँड खाली विकलं गेलं. ज्यावेळेस त्यांना विचारलं जातं की हा तुमचा व्यवसाय उत्कृष्ट कसा बनला, त्यावेळेस ते श्रेय त्या आपल्या आई कमलाबाईंना देतात. हा व्यवसाय तुम्ही कसा चालू केला, तुम्ही याच्या पुढे कसा डगमगला नाही, ह्यावेळेस ते त्याचं श्रेय त्यावेळच्या परिस्थितीला आणि आपल्या प्रत्येक व्यक्तीनं दिलेल्या संस्काराला त्या ठिकाणी देतात. पाटील काकी नावाचा ब्रँड ज्यावेळेस त्यांनी चालू केला तो काय सुरळीत चालला नाही. कारण ऑनलाईन मध्ये रजिस्टर केल्यानंतर ऑर्डर मिळायला सुद्धा अडचण यायच्या. पण डगमगतील त्या गीता पाटील कसल्या, त्याने प्रत्येकावर मात केली आणि तो त्यांचा ऑनलाईनचा जो प्लॅटफॉर्म आहे तो त्यांचा मुलगा विनीत पाटील सांभाळतो. आणि त्यांना दर्शील हा त्या ठिकाणी त्याचा मित्र त्या ठिकाणी मदत करतो. हा जीवन प्रवास सुरू असतानाच आज जवळजवळ 3000 ग्राहक सेवा त्या ठिकाणी करतात आणि वार्षिक 3 करोड पेक्षा टर्नओव्हर त्यांचा आहे. आणि ग्राहकांच्या पसंतीस किंवा ग्राहकाच्या जिभेवर दरवळणारी चव ज्याने या ठिकाणी प्रत्येकाला दिली तोच पाटील काकी ब्रँड आहे. पुणे मुंबईच्या परिसरामध्ये आज त्यांना महिन्याला हजारो ऑर्डर मिळतात आणि त्यांचा एका किचन पासून चालू झालेला जो प्रवास आहे तो आज एका मोठ्या जागेवर शिफ्ट झालेली कंपनीमध्ये झालेला आहे. आज त्यांनी 50 महिलांना रोजगार देऊन स्वतः त्या ठिकाणी त्यांचं घर उभं केलेलं आहे. अशा या गीता पाटील यांना विचारल्यानंतर आजही वाटतं की कर्तृत्वान महिलेचा महाराष्ट्र आहे, जिनं 5000 पासून आपल्या किचनलाच कंपनी म्हणून सुरू केलेला बिझनेस व्यवसाय आज बिझनेस वुमन म्हणून 3 करोडपेक्षा टर्नओव्हरच्या पुढे पोहोचलेला आहे. आणखी काय हवं सांगा. कष्टप्रद जीवन असताना एखादा यशस्वी गवसणी घालू शकतो असं हे मूर्तिवंत उदाहरण म्हणजे गीता पाटील यांचं. आज 50 महिला कार्यरत असताना त्यांना शार्क टँक हा भारताचा उत्कृष्ट स्टार्टअपचा जो व्यवसाय स्टार्टअप करू इच्छितो त्यांच्यासाठी मदत करणारे शार्क टँक याच्या समोर त्यांच्या या पाटील काकी या ब्रँडचं लॉन्चिंग त्यांनी त्यावेळेस केलं. त्यावेळेस त्यांना 40 लाखाचं फंडिंग त्या शार्क टँक मार्फत मिळालेलं आहे की जेणेकरून त्यांचा व्यवसाय पुढील याच्यामध्ये वाढावा आणि प्रत्येक गोष्ट मजबूतीने त्यांनी करावं म्हणून 40 लाखाचं फंडिंग त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे. 5000 रुपये पासून सुरू केलेला व्यवसाय आज 3 करोड रुपये पेक्षाही जास्त
पर्यंत पोहोचलेलं आहे. याचं श्रेय ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस ते सांगतात की तुमची मेहनत करण्याची असलेली तयारी, तुम्हाला त्या कामाची असलेली आवड आणि तुम्ही त्यामध्ये ओतलेलं समर्पण तुम्हाला यशाकडे नक्की घेऊन जातं. म्हणून तुम्ही हा जीवन प्रवास निश्चित ऐका आणि आपल्या आयुष्यावर असलेले जे संकट आहे किंवा आपल्या आयुष्यात असलेले जे संकट आहे त्याच्यावर तुम्ही असेच फुंकर घालून मात करा आणि पुन्हा एकदा तेवढ्याच दिमाकानं उभा राहा जशा पाटील काकी उभा राहिल्या, जशा गीता पाटील उभा राहिल्या आपल्या आईच्या संस्कारावर, तसं तुम्हीही उभा राहा आणि कोणतंही काम करताना सुरुवात तर करा, निश्चित तुमचं डोकं पुढे चालेल. सुरुवात तर करा, निश्चित तुम्ही एक एक पाऊल टाकाल. सुरुवात तर करा, एक एक पावलानंतर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोचाल. तुम्ही ध्येयापर्यंत पोचावा आणि तुम्ही असाच एका कर्तृत्ववान महिलेप्रमाणे महिलांनी आणि त्या कुटुंबाप्रमाणे त्या कुटुंबातील प्रमुखांनी यशाला गवसणी घालावी ही मी या ठिकाणी शुभेच्छा तुम्हाला देतो आणि अशक्य वाटणारे ध्येय शक्य करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. धन्यवाद.